राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो सध्या आपल्याला बाजारामध्ये नवीन लाल कांद्याचे बाजारभाव सुधारलेले दिसून येत आहेत। यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये चांगले बाजारभाव सध्या लाल कांद्याला मिळत आहेत, तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ते भाव अगदी कमी आहेत। तसेच आपण इतर ठिकाणी जर पाहिलं, इकडे हैदराबाद, बेंगलोर, चेन्नई येथे पाहिलं तर चेन्नई येथे बऱ्यापैकी नवीन कांद्याला बाजारभाव सध्या मिळत आहेत। तर मित्रांनो, नवीन कांद्याला सध्या बाजारभाव हा चांगला मिळत आहे, जुन्याला भाव नाही। तर नेमकी काय परिस्थिती मार्केटची आहे अगदी थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपण ती जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। तर मित्रांनो, आज सकाळीच आपण नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव, बसवंत तसेच लासलगाव येथील कांद्याचे बाजारभाव पाहिले। उन्हाळी कांदे 10-11 रुपये किलोपर्यंत सरासरी विकले, तर नवीन कांदे हे 20 रुपयापासून 25 रुपये किलोपर्यंत सरासरी लासलगाव तसेच पिंपळगाव येथे आज विकलेले आपल्याला दिसून आले। तर स्क्रीनवर आपण चांदवड येथील बाजारभाव पाहत आहोत। उन्हाळी कांद्याचे सरासरी भाव जर पाहिले तर 800 रुपये क्विंटल सरासरी उन्हाळी कांदा चांदवड येथे विकला। जास्तीत जास्त 1741 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे। गोल्टी गोल्ड 100 रुपयापासून 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे। तर लाल कांदा 300 रुपयापासून 4001 रुपये क्विंटलपर्यंत नवीन लाल कांद्याला आज चांदवड येथे बाजारभाव निघालेला आहे। सरासरी भाव जर लाल कांद्याचा पाहिला तर 2200 रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदा हा चांदवड येथे विकलेला आपल्याला दिसून येत आहे। मित्रांनो, आपण नवीन कांद्याचा जर विचार केला तर दुबई येथील जर नवीन कांद्याचे बाजारभाव आपण पाहिले तर दुबई येथे नवीन कांदा 43 रुपये किलोपर्यंत भारतीय नवीन कांदा आज विकत आहे। तर जुना पाहिला तर 16 रुपयापासून 21 रुपये किलोपर्यंत जुन्याचे बाजारभाव दुबई येथे आहेत। म्हणजेच आता बाहेर देशातूनही नवीन कांद्याला चांगली मागणी आहे। चांगल्या क्वालिटीचा जो नवीन कांदा आहे तो चांगला बाहेर विकत आहे। मित्रांनो, इथेही जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये बियाण्यासाठी नवीन लाल कांद्याची खरेदी ही चालू आहे आणि त्यामुळे नवीन कांद्याचे बाजार आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये चांगले दिसून येत आहेत। तसेच इतर ठिकाणी जर पाहिलं तर इतर ठिकाणीही बाजार आपण चेन्नई, बेंगलोर येथे पाहिले तर नवीन कांद्याला बाजार चांगले मिळत आहेत, कारण त्याची क्वालिटी ही चांगली आहे। महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगरमध्ये जिल्ह्यामध्ये नवीन कांद्याचे भाव हे कमी आहेत, कारण मित्रांनो नवीन कांद्याचं जर परिस्थिती पाहिली तर पावसामुळे नवीन कांद्याचं पीक हे बऱ्यापैकी खराब झालेलं होतं आणि जो काही कांदा शिल्लक आहे त्यावरही करपा बऱ्याच प्रमाणामध्ये बऱ्याच ठिकाणी पडलेला आहे आणि बाजारात जो कांदा येत आहे चांगल्या क्वालिटीच्या कांद्याला चांगला बाजारभाव आहे। आता ज्या शेतकरी मित्राकडे लाल कांदे आहेत त्यांनी त्या कांद्याला जपलं पाहिजे। कांदा चांगल्या क्वालिटीचा अन्न आपल्या हातामध्ये आहे, बाजारभाव जो आहे तो त्यावेळेस मिळणार आहे, पण आपण कांद्याला चांगल्या क्वालिटीचा कांदा पिकवणं हे आपल्या हातात आहे, बाजारभाव आपल्या हातात नाहीत। पण कांदा हा चांगल्या क्वालिटीचा आपण पिकवला तर नक्कीच त्याला चांगला बाजारभाव सध्या मिळत आहे। येणाऱ्या दिवसामध्ये लाल कांद्याचे बाजारभाव चांगले राहतील अशी परिस्थिती आहे। जुन्या कांद्याची जर परिस्थिती पाहिली तर जुन्या कांद्याची परिस्थिती सध्या खराब झालेली आपल्याला दिसून येत आहे। क्वालिटी त्याची खराब झालेली आहे, जुन्या कांद्याला मागणी ही कमी आहे, त्यामुळे त्याचे बाजारभाव बऱ्यापैकी सध्या पडलेले आपल्याला दिसून येत आहेत आणि जुन्या कांद्याचा स्टॉक अजूनही जर पाहिलं तर बाजारात अजूनही जुने कांदे बऱ्यापैकी येत आहेत। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।